नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर पोलीस भरती 2026 हे त्या काही महिन्यामध्ये आपल्याला सांकेतिक स्थळावरती दिसून येईल। मग ही जी काही होणारी पोलीस पदभरती असणार यामध्ये महत्त्वाचे नियम आणि त्याचबरोबर त्याचा टाइम टेबल आणि अभ्यास कसा करावा याबाबतचा अपडेट घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे। बघा काय सांगितलं तर पोलीस पदभरती 2026 तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तलाठी पदभरतीची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच चालू असणार आहे। 1 ऑगस्ट पासून ही बॅच आपण सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये आपण सगळे सब्जेक्ट हे इन डिटेल मध्ये शिकवतो। त्याचबरोबर हे जे काय असणारे लेक्चर्स असणार आहेत या लेक्चर मध्ये आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असून हे विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। आता या ठिकाणी बघा तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला वेळोवेळी मदतीसाठी आणि त्याचबरोबर मार्गदर्शनासाठी असणार आहेत, जे की उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले जातात। डेली बेसिस वरती PYQ झालेले क्वेश्चन पेपर ऍज इट इज एमपीएससी चे जे काही झालेले क्वेश्चन पेपर आहेत हे ऍज इट इज आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी सोडवून घेत आहोत। त्याचबरोबर मॅरेथॉन सुद्धा अरेंज केलेली असणार। प्रत्येक संडेला प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्ट वाईज काय करणार आहे तर मॅरेथॉन सुद्धा आयोजित करणार आहोत। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही बॅच परचेस करू शकता। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की या 999 च्या बॅच मध्ये जर का तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर डिस्काउंट कुपन सांगतोय मी। बघा या ठिकाणी KUL10 तुम्हाला अकॅडमी मध्ये फोन केल्यावरती KUL10 हा डिस्काउंट कुपन सांगितल्यावरती तुम्हाला डिस्काउंट सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे। चला तर मग बघा काय सांगितलं जातं तर महाराष्ट्र पोलीस भरती 2026 यामध्ये लेखी परीक्षेसाठी अंकगणित, गणित बुद्धिमत्ता असेल, चाचणी, त्याचबरोबर मराठी व्याकरण हे सर्वात महत्त्वाचे विषय आहेत। ओके, नियम मी सांगतोय बघा कोणते विषय महत्त्वाचे आहेत, गणित, बुद्धिमत्ता, चाचणी आणि मराठी व्याकरण। कारण प्रत्येक विषयातून प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जातात। 3 सब्जेक्टचेच बघा मराठीमध्ये मराठी 25, गणित 25 आणि बुद्धिमत्ता 25 या 3 सब्जेक्टचेच 25 असे 75 मार्क होतात या ठिकाणी। त्याचबरोबर बघा यामध्ये अंकगणित किती मार्कासाठी असणार आहेत 25 गुण, बेरीज वजाबाकी, शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये 25 गुण, मालिकेतील पदे असेल, संकेत, भाषा, आकृत्या याच्यासाठी असणार आहेत। मराठी व्याकरण 25 गुण, किती झाले बघा 100 पैकी 75 गुण जो काय असणार 75% पेपर असणार हा याच ठिकाणी काय होतो तर कव्हर होतोय। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आणखीन काय सांगितलं जातं तर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी GK असेल। ओके, ह्यामध्ये 25 गुण असणार आहे आणि हा सगळ्यात मोठा आणि वास्ट सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, चालू घडामोडी असे 1, 2, 3, 4 आणि 5 घटकांचा असणारा सब्जेक्टचा समावेश आहे। एकूण लेखी परीक्षा 100 गुणांची असते आणि यासाठी एकूण 4 विषय अभ्यासले आवश्यक असणार आहे। महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी व्याकरणावरती तुमची आणि त्याचबरोबर गणित, बुद्धिमत्ता या विषयावरती जास्त फोकस करणे गरजेचे असणार। तुमची पकड या ठिकाणी कशी असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे। हे विषय तुम्हाला गुण वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे ठरतात। मराठी व्याकरण सर्वात जास्त फोकस करणे गरजेचे आहे, कारण 100% स्कोरिंगचा विषय असणार आहे। ओके, जर का तुमचा अभ्यास सातत्यपूर्ण असेल तर तुम्हाला या ठिकाणी 25 पैकी 25 गुण मिळून जाऊ शकतात। त्याचबरोबर गणित, बुद्धिमत्ता ओके हे दोन्ही विषय नियमित सराव केल्यास तुम्हाला या ठिकाणी दोन्ही विषयांचे 25 असे 50 गुण या ठिकाणी तुम्हाला लगेच मिळून जाऊ शकतात। यामध्ये नफा तोटा, शेकडेवारी, काळकामवेग, मालिका, दिशा त्याचबरोबर काय असणार इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असणार आहे। सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याला लवकर हात घालू नका, कारण याचा सिलेबस खूप म्हणजे खूप वास्ट असणार आहे। 4 महत्त्वाचे सब्जेक्ट जसे की इतिहासामध्ये फक्त महाराष्ट्राचा इतिहास नसणार आहे, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, भूगोल तोही सुद्धा महाराष्ट्राचा नसणार आहे, महाराष्ट्राचा भूगोल त्याचबरोबर भारताचा भूगोल, राज्यघटना त्याचबरोबर अर्थशास्त्र हे 4 सब्जेक्ट झाले। त्याचबरोबर विज्ञान सगळ्यात क्लिष्ट डोक्याला इडापिडा आणणारा सब्जेक्ट असणार आहे। ओके, जे काही इंग्रजी वर्ड आहेत ते लक्षात येत नाहीत, काही वेळा इंग्रजीचा अभ्यास केल्यावरती मराठीचे वर्ड्स टाकतात, मराठीच्या वर्डचा अर्थ माहित नसतो, इंग्रजीचे वर्ड्स टाकले जातात, तर असे काही गोंधळ या विज्ञानामुळे होतात। त्याचबरोबर काय असणार तर चालू घडामोडी हा खरंच करंट देणारा काय असणार आहे सब्जेक्ट या ठिकाणी असणार। अशी 4 ते 5 घटक मूलभूत सब्जेक्ट या GK म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये घातलेले असणार आहेत।
याचा मर्यादित पण रोज थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. विषय खूप मोठा आहे, प्रश्न कुठूनही येऊ शकतात, त्यामुळे यावरती जास्त वेळ वाया न घालवता दररोज फक्त 1 तास एका सब्जेक्टसाठी देणे गरजेचे असणार. दैनिक अभ्यासाचे वेळापत्रक सकाळचं आपल्याला या ठिकाणी 7 ते 8 तास डेली डेली काय असणे 7 ते 8 तास या ठिकाणी अभ्यास करणे गरजेचे आहे. यामध्ये सकाळचं काय असणे शारीरिक तयारी करणे सुद्धा गरजेचे असणार आहे. जेव्हा तुम्ही लेखी पास होणार आहे तेव्हाच ते महत्वाचं ठरतं. बघा या ठिकाणी सगळ्यात अगोदर शारीरिक चाचणी गरजेची आहे. शारीरिक चाचणी असून सुद्धा उपयोग नाही, लेखी परीक्षेची पण तयारी या ठिकाणी काय असणार आहे तर मूलभूत महत्वाची असणार आहे. ओके, त्यामुळे शारीरिक चाचणीच्या सरावाबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यास विषयानुसार करणं गरजेचं आहे. दररोज शारीरिक जी काय असणारे व्यायाम आहेत हे व्यायाम करणे गरजेचे आहेत. ओके, त्याच्यानंतर सकाळच्या वेळेमध्ये अंकगणित असेल, गणित बुद्धिमत्ता यांची तयारी करा. 12 ते 1 किंवा 1:30 या वेळेमध्ये सकाळचा 12 ते 1:30 या कालावधीमध्ये झोपेचा सर्वसाधारणतः कालावधी असतो. मराठी व्याकरण सोपं जातं तर त्यावेळी मराठी व्याकरण घेऊन घ्या. ओके, अभ्यास करून घ्या या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर 12 ते 1:30 या कालावधीमध्ये आपण मराठी व्याकरणचा अभ्यास करू शकतोय. दुपारी 3 ते 5 या कालावधीमध्ये पुन्हा बुद्धिमत्ता, 5:30 ते 7 या कालावधीमध्ये चालू घडामोडी आणि GS घ्यायचा असणार आहे तुम्हाला. ओके, आणि पुन्हा रात्री सराव आणि उजळणी सुद्धा दिवसभरामध्ये जे काही केलंय त्याचा सराव आणि उजळणी करणं गरजेचं असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि डेली बेसिस वरती या ठिकाणी ऍटलिस्ट प्रत्येक जिल्हानिहाय काय करायचंय तर वेगवेगळे क्वेश्चन पेपर या ठिकाणी सोडवायचे असणार तुम्हाला. ऍटलिस्ट या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचे असेल, पोलीस शिपाईची असेल, त्याचबरोबर पोलीस चालकची असेल, यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय ज्या काही वेगवेगळ्या लोहमार्ग पोलीस वगैरे असणार या प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि टॅग करायचंय प्रत्येक जे काही असणार महत्वाचे क्वेश्चन्स असणार जे की पुन्हा पुन्हा विचारले गेलेत. GSचा अभ्यास करताना तुम्हाला ही गोष्ट सगळ्यात फायदेशीर ठरू शकते. यस, मी काय म्हणते बघा, ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी काय करणार आहे GS जनरल नॉलेजचा अभ्यास करणार आहे तर त्यावेळी पडलेलेच जे काही प्रश्न असणार आहेत ह्याच पडलेल्या प्रश्नांवरती काय करायचं असणार आहे तर हात मारायचा असणार आहे सारखा सारखा, म्हणजे हे प्रश्न सुद्धा तुमचे होऊन जाईल. GSचा डोक्याचा ताप या ठिकाणी काय होईल तुमचा कमी होईल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पटकन ज्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी तलाठीचे फॉर्म वगैरे भरून घ्या आणि त्याचबरोबर आपल्या तलाठी भरतीच्या स्पेशल फास्ट ट्रॅक बॅचला सुद्धा जॉईनिंग करा, ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट पडलेले क्वेश्चन आणि त्यांचे विश्लेषण याबद्दलची आणखीन माहिती सुद्धा या ठिकाणी सांगितली जाते. असेच नवनवीन व्हिडिओज आणि त्याचबरोबर अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.